ऑन अ रँडम रेनी डे जेव्हा तुम्ही तुमच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असता आणि आपण जस्ट भेटलोय म्हणून जेव्हा तुम्ही एक इझी पीझी व्हिडिओच्या मूडमध्ये असता अशा वेळेला काय केलं पाहिजे तर बेसिकली वी कॅन गिव्ह सम मूवी रेकमेंडेशन्स की ज्यातले कॅरेक्टर्स तुम्हाला इन्स्पायर करू शकतील. करेक्ट. तर आता काही मूवी रिकमेंडेशन्स माझ्याकडे आहेत, काही तुझ्याकडे आहेत आणि त्यातले कॅरेक्टर्स आम्हाला इंटरेस्टिंग वाटतात आणि आमची त्याच्यावर चर्चा रंगते. म्हणजे या कॅरेक्टरवर आम्ही असं 1-1.5 तास बोलू शकतो आणि मग त्याच्यातनं आपण काय काय शिकू शकतो, मग त्याचे ट्रेड्स आणि मग त्याचा पूर्ण पोस्टमार्टम करून पोस्टमार्टम का व्हॉटएव्हर ते करून आम्ही त्याची पूर्ण चिथडा उडवतो आणि त्या कॅरेक्टरला जगतो लिटरली. वी थॉट की लेट्स शेअर सम गुड कॅरेक्टर्स विथ यू जे तुम्हाला इन्स्पायर करतील आणि नॉट टू फॉरगेट एंटरटेन पण करतील. सो दीज आर SNG एक्सक्लुझिव्ह मूवी रेकमेंडेशन्स फ्रॉम अस टू यू. तर सगळ्यात पहिलं मूवी नाही रादर सिरीजचं माझ्याकडे रेकमेंडेशन आहे ते म्हणजे क्लिओपॅत्रा. नेटफ्लिक्सवर अवेलेबल असणारी ही सिरीज आहे आणि तुला माहिती आहे माझं म्हणजे मी हिस्ट्रीमधल्या ज्या काही क्वीन्स आहेत किंवा ज्या काही कुठल्या फिमेल फिगर्स आहेत हिस्ट्रीमधल्या की ज्यांनी त्यांचा एक छापा उमटवला आहे अशा सगळ्या कॅरेक्टर्समध्ये खूप इंटरेस्टेड होते कायमच. क्लिओपॅत्रा इज नो डिफरंट टू मी प्रचंड इंटरेस्टेड होते. कॅरेक्टर नाही म्हणणार या म्हणजे क्लिओपॅत्रामध्येच मी खूप इंटरेस्टेड होते. ते काही फिक्शनल कॅरेक्टर नाही आहे. ॲक्च्युली तशी एक राणी होती इजिप्तमध्ये आणि त्याच्यावरच एक सिरीज झाली आहे. ती थोडीशी डॉक्युमेंटरी काइंड ऑफ आहे. सो म्हणजे अगदीच डॉक्युमेंटरी नाही आहे जशी नेट जिओवर असायची, थोडी स्लो अशी नाही आहे. स्टील इंटरेस्टिंग आणि थोडंसं त्याला ड्रामा टच दिला आहे. मात्र अल्टिमेटली तो काही असा एक एकदम एंटरटेनिंग असं काही खूप पण नाही आहे त्याच्यात. पण हां काइंड ऑफ डॉक्युमेंटरी सेमी डॉक्युमेंटरी आहे ती आणि त्यात क्लिओपॅत्राच्या मेन गोष्टीवर ॲटलिस्ट त्यांनी टच करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा तिच्या मेन इव्हेंट्सकडे जाण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर क्लिओपॅत्रा ही कन्सिडर केली जाते प्रचंड पॉवरफुल स्त्रियांच्या आणि प्रचंड इन्फ्लुएन्शियल स्त्रियांच्या यादीमध्ये ती टॉप लिस्टमध्ये असते आणि ती हिस्ट्रीमधली वन ऑफ दी रिनाऊंड आणि प्रचंड रिस्पेक्टेड अशी विमेन म्हणून कन्सिडर केलं जातं आणि तिच्या काही सायकोलॉजी ट्रिक्समुळे तिच्या काही टेक्निक्समुळे ती साम्राज्यामध्ये तिचं वर्चस्व गाजवू शकली. जर तुम्हाला थोडा इंटरेस्ट असेल तिच्यामध्ये आणि थोडंसं तुम्हाला एंटरटेनमेंटमध्ये थोडा इन्फॉर्मेशनचा टच हवा असेल तर तुम्ही नक्कीच ती डॉक्युमेंटरी कन्सिडर करू शकता. खूप शॉर्ट आहे ती डॉक्युमेंटरी. मला वाटतं एका वीकेंडमध्ये तुम्ही इझिली बघून संपवू शकता आणि तुम्हाला ती नक्कीच आवडेल. नाही आता माझ्याकडे जसं तू म्हणली क्वीन्सबद्दल तर मी पुढची सिरीज सांगते जी आपण दोघींनी पण बघितली ती खूप आवडते आणि क्वीन शार्लेट. येस. सो ब्रिजर्टनमध्ये जी क्वीन दाखवली आहे क्वीन शार्लेट तिच्यावर एक अख्खी सिरीजच आहे आणि द इंटरेस्टिंग पार्ट बिहाइंड दॅट म्हणजे क्वीन शार्लेटबद्दल मला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग काय वाटलं असेल ते म्हणजे की ते तिचा जो एक ती आव आणते ना म्हणजे ती जे बोलते जसं वागते किंवा ती एक क्वीन म्हणून तिची सगळी कर्तव्य निभवते आणि ती तेवढीच एक म्हणजे वाटताना वाटतं की अरे ही कठोर स्त्री आणि एकदम अशी नाही का सॉर्टेड सॅसी आणि अशी तिला खूप जास्त ओपिनियन्स आणि तिला खूप जास्त असं म्हणजे सगळं कळतं. हां नो इट ऑल आणि अशी थोडीशी रूड पण आहे मे बी. येस. तर पण ती तेवढंच तिच्या नवऱ्यावर प्रेम करते आणि त्याला तिने जपून ठेवलेलं आहे आणि ती हळवी आहे त्याच्यासाठी आणि तिची जी दुसरी साईड आहे एक हतबल आई आणि एक हळवी बायको आणि ती अशी साईड आणि इट्स अ ब्लेंड ऑफ मिक्स ऑफ ऑल द थिंग्स दॅट यू कुड फाइंड इन अ वुमन आणि आय जस्ट लव्ह दॅट. सो येस आणि ती फिक्शनल आहे. फिक्शनल कॅरेक्टर आहे ते हिस्ट्रीशी कुठल्याच पद्धतीने संलग्न नाही आहे. कीप दॅट इन माइंड. त्याच्यामध्ये भरपूर फॅशन मुवमेंट्स तर असे मिळतील तुम्हाला आणि आय रिमेंबर मी जेव्हा ती सिरीज बघितली म्हणजे मला वाटतं 2-3 दिवसात ती वाचून काय म्हणते पाहून संपवली होती. हो की म्हणजे ती डोक्याला शॉट लावते ना म्हणजे तुम्ही त्याच्यावर 15-15 दिवस विचार कराल त्या कॅरेक्टरवर त्या इव्हेंट्सवर. आणि फक्त शार्लेट नाही म्हणजे मी असं म्हणते त्याच्यामध्ये जे कोणते कॅरेक्टर्स आहेत बाकी फिमेल कॅरेक्टर्स आहेत प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आपापली एक स्ट्रेंथ आहे
अँड द ब्युटी इज प्रत्येकीने तिच्या विकनेसमधनं तिची स्ट्रेंथ अशी ओरबडून खेचून काढली आहे. जर तुम्हाला हे बघायचं असेल की तुम्ही शॅडो वर्क हा एक शब्द आता सध्या फारच ट्रेंडमध्ये आहे की म्हणजे तुमच्या शॅडोला तुम्ही समहाऊ यूज करू शकता किंवा तुमच्या निगेटिव्ह साईड्सला तुम्ही इनकॉपरेट करून जस्टिफाय करून तुम्ही यूज करू शकता. तर हे जे आहे ना हे या बायकांनी करून टाकलंय केव्हाच. जर त्याच्यासाठी तुम्हाला काही एक्झाम्पल्स पाहायचे असतील ना, ब्युटिफुल आय नो. अनादर मूवी रेकमेंडेशन दॅट आय हॅव इज दिल धडकने दो, जी की जोया अख्तरने डायरेक्ट केलेली मूवी आहे. आता ही मूवी इतकी सुंदर पद्धतीने शॉट केली आहे, म्हणजे त्याचे फॅशन मुवमेंट्स तर म्हणजे कमाल फॅशन मुवमेंट्स आहेत. कोरिओग्राफी ब्रिलियंट, रायटिंग ब्रिलियंट, ॲक्टिंग ओ माय गॉड ब्रिलियंट आणि डिरेक्शन. म्हणजे ती मूवी पाहिल्यावरच कळून येतं की ही जोया अख्तरने डिरेक्ट केली, एका स्त्रीने ही मूवी डिरेक्ट केली हे पाहिल्यानंतर लगेच कळतं. आता त्यातले कॅरेक्टर्स जे मला प्रचंड इंटरेस्टिंग वाटले, लेट मी टेल यू. आयेशा, प्रियंका चोप्राचं जे कॅरेक्टर होतं, मला तिच्याशी खूप रिलेटेबिलिटी वाटते. आणि ती लाईक वी सेड ती एल्डर डॉटर आहे आणि काही जबाबदाऱ्या अनसेड त्या कॅरी करत असतात. आणि शिवाय ती प्रचंड म्हणतो ना अशी इंडिपेंडंट आहे, इंटेलिजंट, लाईक ओ माय गॉड. म्हणजे जर सॉर्टिंग हॅटने तिला सॉर्ट केलं तर विदाऊट एनी डिले, म्हणजे सॉर्टिंग हॅट ठेवली की एका सेकंदात ती रेव्हन क्लॉमध्ये सॉर्ट होईल अशी मुलगी आहे ती. व्हेरी इंटेलिजंट. पण तरी पण काही गोष्टींमध्ये तिला मुभा नसते, काही गोष्टींमध्ये तिला म्हणजे म्हणतो ना शी कम्स फ्रॉम अ वेल्दी फॅमिली. पण काही वेल्दी फॅमिलीज अशा असतात की तिथे तुम्हाला बाकी गोष्टींची तुम्हाला मुभा मिळते, पण ॲक्च्युली जिथं चॉईस असला पाहिजे तो चॉईस जेव्हा तुमच्याकडनं खेचला जातो तेव्हा त्याचे जे इफेक्ट्स होतात ते तुम्ही किती काळ आणि कशा पद्धतीने तुमच्यावर एफेक्ट होतात याच्यावरती ते कॅरेक्टर पूर्णतः तुम्हाला म्हणजे ती स्टोरी त्या कॅरेक्टरमधनं तुम्हाला दिसेल. अँड द ब्युटी इज ती त्याच्यातनं पण ब्रेक थ्रू करते आणि ते कॅरेक्टर तर मला आवडलंच आहे. शिवाय त्याच्यामध्ये अजून एक कॅरेक्टर आहे अनुष्का शर्माचं, ते पण रिबेल होतं पण ती वेगळ्याच पद्धतीने रिबेल होते. म्हणजे या दोघी पण प्रचंड स्ट्रॉंग कॅरेक्टर्स दाखवल्यात, प्रियंका चोप्रा पण अनुष्का शर्मा पण. पण त्या दोघींची पण स्ट्रेंथ आहे ना ती वेगळ्याच पद्धतीने एक्झिबिरेट होत असते. रादर ते त्यांच्या फॅशन सेन्समध्ये पण दिसून येतं. रादर आयेशा जेव्हा ती ड्रेसअप करते तेव्हा ती एकदम क्लासी, ओल्ड मनी, कंपोस्ट, काम अँड आय नो इट ऑल, आय कॅन हँडल इट ऑल अशा पद्धतीने ड्रेसअप करते. दॅट्स अनादर पार्ट ऑफ बिंग इंडिपेंडंट वुमन ऑर बिंग अ स्ट्रॉंग वुमन. पण जेव्हा अनुष्का शर्मा ड्रेसअप करते तेव्हा ती इतकी म्हणजे नाही आय डू नॉट केअर ॲट ऑल. आय माइट नो इट ऑल बट आय डू नॉट केअर इफ आय नो इट ऑर ऑन नॉट. मी तरी पण जगाला फेस करेल अशा पद्धतीचा तिचा ॲटिट्यूड आहे. तुम्ही दोघींकडनं काही ना काही नक्कीच शिकू शकता. ऑन अ लेझी वीकेंड तुम्हाला जर काहीतरी पाहायचं आहे की जे एंटरटेनिंग तर आहेच आहे पण तुम्हाला ते असं आठवडाभर डोक्यात फिरत राहील तर नक्कीच खूप सुंदर मूवी आहे तो. ब्रिलियंट म्युझिक, ब्रिलियंट रायटिंग, आय हायली रेकमेंड दॅट मूवी. माझ्याकडे आता एका मूवीचं रेकमेंडेशन आहे, ते म्हणजे सुपर बॉईज ऑफ मालेगाव. ओके. ती मूवी ॲक्च्युली बेस्ड ऑन ट्रू इन्सिडेंट आणि ती अशी मूवी आहे की म्हणजे जसं आपण या मागच्या व्हिडिओजमध्ये बोललो की फ्रॉम स्क्रॅच कसं स्वतःला उभं करायचं. आणि जर तुम्ही स्वप्न बघायची हिंमत ठेवताय आणि ती तुम्हाला पूर्ण करायची आहेत तर ती तुम्ही तुमच्या अटींवर, तुमच्या बळांवर आणि तुमच्याकडचे जे काही रिसोर्सेस आहेत ते यूज करून पण करू शकता. म्हणजे आजकाल तर असं आहे की एखाद्याला ॲक्टर बनायचं आहे तर त्याला मुंबईलाच जावं लागेल असं काही गरजेचं नाही आहे. सोशल मीडियाच्या आधारे तो ॲक्टिंगचे म्हणजे तो ॲक्ट करून करून त्याचे व्हिडिओज पण टाकू शकतो. हे एक उदाहरण झालं. तसं त्या मूवीजमध्ये तो जो एक नसीर म्हणून जो मेन कॅरेक्टर दाखवलेला आहे तर त्याला ॲक्टर, प्रोड्युसर, डिरेक्टर व्हायचं असतं. ठीक आहे, पण तो अगदीच गरीब म्हणजे खेड्यातच राहत असतो तो आणि तो त्याच्याकडे रिसोर्सेस नसतात. मुंबईला जायचं म्हणजे त्याला त्याचे 6-7 महिन्याचे पगार हे करून सेव्ह करून त्याला तिकीट काढून जावं लागेल एवढ्या ह्याच्यात तो असतो. आणि ती अशी कम्युनिटी दाखवली आहे जी अगदी डेली वेजेसवर वगैरे जे काम करतात लोक, तशी कम्युनिटी. आणि त्यात पण तो म्हणतो की नाही यार आपण काहीतरी करूयात.
आणि त्यानंतर तो त्याच्याच म्हणजे त्या गावात तो मूवी प्रोड्यूस करतो. अगदी म्हणजे गावातल्या शिंप्यापासून सुपरमॅनचं ते रोब शिवलं आहे आणि त्याच्याच मित्रांना घेतलं आहे ॲज ॲक्टर्स. असं करून तो एक मूवी क्रिएट करतो आणि एक असं मोठं वर्ल्डच क्रिएट होऊन जातं ते. आणि त्या गावात ती मूवी हिट होते. म्हणजे त्यांनी बऱ्याच फेमस मूवीचे रिमेक्स केलेले आहेत. आणि तो काय करतो, मालेगावच्या लोकांना जे कळेल, पटेल, रुचेल अशा पद्धतीने त्या मूवीज कस्टमाइज केल्यात त्यांनी. तर जर मालेगावमध्ये सुपरमॅन आला तर तो काय करेल, तर एखाद्या बंद ट्रकला चालू करेल किंवा एखाद्या गरीब माणसाला उचलून घेऊन जाईल त्याच्या ठिकाणी, असं वगैरे त्यांनी ते दाखवलं आहे. आणि इट वॉज सो ब्युटिफुल. आणि त्या लोकांसाठी तेव्हाच्या काळात त्यांनी ॲनिमेशन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ऑल. सो इट वॉज इन्स्पायरिंग. म्हणजे नॉट टू ओनली नॉर्मल कॅरेक्टर्स, और मे बी तुम्ही जर कुठं क्रिएटिव्हली स्टक फील करत असाल तर मला असं वाटतं हा चांगला पुश असू शकतो. हे असं काही पाहिल्यानंतर क्रिएटिव्ह पुश पण मिळतो आपल्याला. आय अग्री. ओके, माझं नेक्स्ट रेकमेंडेशन आहे ते म्हणजे आपला खूप म्हणतो ना गाजलेला असा एक चित्रपट, आणि तरी पण जर तुम्ही नसेल पाहिलं तर पाहावा. तो म्हणजे इंग्लिश विंग्लिश. आता त्यातलं कॅरेक्टर म्हणजे शशी. एक अगदीच गोड अशी नॉर्मल म्हणतो ना, अगदीच नॉर्मल सोजवळ अशी हाऊसवाईफ जिने तिच्या कष्टाच्या जोरावर एक लाडवाचा बिझनेस केलेला असतो आणि ती त्याच्यातनं स्वतःची आयडेंटिटी शोधत असते. आणि तिला दरवेळी टोमणे मारले जातात जस्ट बिकॉज तिला इंग्लिश नीट बोलता येत नसतं किंवा तिचं तेवढं म्हणजे कमांड नसते इंग्रजीवर. तर मग ती जेव्हा तिच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी न्यूयॉर्कला जाते तेव्हा ती चोरून इंग्लिशचे क्लासेस स्वतः अटेंड करते आणि इंग्लिश शिकते. तर तिची जी जर्नी आहे ना आता ही प्रचंड रिलेटेबल आहे. ॲज इन ती खूपच म्हणजे गरीब असते आणि काहीतरी खूप एक्स्ट्रीम अचीव केलं आहे असं काही नाही घडलं. पण मला असं वाटतं स्वतःची डिस्कवरी करणं इज ऑल्सो वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट, इज ऑल्सो अन ॲडव्हेंचर. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला काहीतरी खूपच रक्त म्हणजे तुम्ही गाळताय किंवा कष्ट करताय आणि घाम गाळताय असेच नसते प्रत्येक ॲडव्हेंचर जर्नी. काही जर्नी ना मानसिक लेवलवर खूप ॲडव्हेंचरस असतात. बरोबर. तर शशी त्या जर्नीचा पार्ट असते, म्हणजे रादर आपण तिच्या जर्नीचा पार्ट होतो. तर खूप सुंदर कॅरेक्टर आहे, अतिशय रिलेटेबल आहे. आणि मला तिच्याशिवाय अजून एक कॅरेक्टर आहे जे असं ओपिनियन मी अजून कधी कोणाला देताना नाही बघितलंय, पण मला द्यावं वाटतं. ते म्हणजे राधाचं एक कॅरेक्टर. म्हणजे तिच्या बहिणीची एक लहान मुलगी असते. तर मला ती काय इन्स्पायरिंग वाटते लेट मी टेल यू. ती खूप लहान असते. आता ही तिची मावशी आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये बराच एज गॅप आहे. ते आता ते एवढ्या दिवस कदाचित लेट्स से काही किमान खूप नाही तर ॲटलिस्ट ते काही वर्षांच्या गॅपनंतर भेटत असते. बरोबर. तरी पण ती तिच्या इतक्या मोठ्या मावशीला समजू शकते, ती त्या मावशीला सपोर्ट करू शकते आणि ती तिच्या समोर म्हणजे नाही का ती शशी इतक्या लहान मुलीसमोर पण ओपन होऊ शकते. आणि एक खूप सुंदर असं नातं म्हणजे बेसिकली ना राधा एक सेफ स्पेस क्रिएट करते. तर मला असं वाटतं की हे पण इन्स्पायरिंगच आहे की म्हणजे एक म्हणतो ना गर्ल म्हणतो ना तशी आहे बे राधा. म्हणजे की अरे अशी मैत्रीण मला पण हवी. तुम्हाला असं वाटेल ती असं एक कॅरेक्टर येते. तर या दोन कॅरेक्टरसाठी तुम्ही तो मूवी नक्की पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आता माझ्याकडे पुढचं रेकमेंडेशन आहे तरला. सो तरला दलाल नावाची आपली भारतातली मास्टर शेफ आहे. येस, पहिली महिला मास्टर शेफ. आणि तिने म्हणजे ती एक अशी इट्स नॉर्मल बाई, अगदी नॉर्मल. तिला नेहमी वाटायचं की काहीतरी मला ना करायचं आहे, एक एक्साइटिंग करायचं आहे, करिअर करायचं आहे, काहीतरी करायचं आहे. तिला माहीत नव्हतं की काय करायचं आहे, पण तिला काहीतरी करायचं हे फिक्स होतं की मला नुसतं हाऊसवाईफ नाही बनायचं आहे. आणि तिचं लग्न होतं, मग तिचा संसार घडतो 20 वर्षांचा. ओके. आणि त्यानंतर एक दिवशी ना तिला असं हिट होतं एकदम की मुलं पण आता मोठी झाली आहेत आणि आता नवरा पण नाही आहे जास्त, म्हणजे जास्त वेळ स्पेंड नाही करू शकत ते माझ्याबरोबर आणि मी एकटी पडत चालली आहे. आणि मला माझी अशी ना आवड ना निवड ना काही राहिलं आहे. आता काय आहे अशी एक गोष्ट जी माझी आयडेंटिटी असेल. आणि मग ती डिस्कवर करते की ती प्रचंड सुंदर जेवण बनवत असते. मग त्या पॉईंटपासून तिची जर्नी सुरू होते आणि ती जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे. आणि
ॲक्च्युली त्या मूवीमध्ये तरला तर आहेच, पण तिचा जो नवरा आहे ते एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. म्हणजे तो पण असाच एक माणूस आहे जो इंडियन सोसायटीच्या टिपिकल मेल कंडिशनिंगमध्ये वाढलेला आहे, पेट्रिआर्कीमध्ये वाढलेला आहे, पण तरी पण तो सपोर्ट करतो तिला. आणि एका पॉईंटला असं होतं की ती जास्त फेमस होते आणि तिच्या आयडेंटिटी थ्रू त्याला ओळखतात. अच्छा, तरला दलाल के हजबंड हो असं म्हणायला लागतात लोक. आणि मग त्याला असं त्याचा मेल इगो हर्ट होतो, त्यामुळे तो थोडासा रेस्ट्रिक्ट करतो स्वतःला, रेझिस्ट करतो तिच्यापासनं. पण तरी तो इगो जो आहे ना तो गल्प डाऊन करून तो त्याच्या पुढे जातो. म्हणजे तो इगो सोडतो तो आणि तिला तरी सपोर्ट करतो. सो ते फ्रिक्शन आणि त्यांचं जे लग्न आहे, म्हणजे त्यांची जी केमिस्ट्री आहे आणि त्याच्यातनी त्यांची जी जर्नी आहे ती अशी दाखवली आहे सुंदरपणे. आणि मला तरलापेक्षा पण तिच्या नवऱ्याचं कॅरेक्टर असं वाटलं की जर ॲक्च्युली सोसायटीतली माणसांनी फक्त 50% माणसांनी एवढं केलं ना तरी ट्रान्सफॉर्मेशन घडणार आहे या सोसायटीमध्ये. बेसिकली बायकांना नाही, पुरुषांना एम्पॉवरमेंटची गरज आहे. हो. आणि जर तुम्ही हे चॅनल मोस्टली महिला बघतात तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन हा पिक्चर बघाच. मी पण बघणार आहे. या रविवारचा हाच प्लॅन ठेवा. येस, तर आम्ही रविवारचे प्लॅन पण सॉर्ट करून देतोय तुमचे. ओके, फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस साइनिंग ऑफ अँड दिस इज जी ओव्हर आउट.